दरम्यान मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या टँकर अपघाताने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झालाय। मुंबईहून पुण्याच्या आणि स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर त्याचा परिणाम जाणवतोय। बरेच प्रवासी बस डेपोत खोळंबलेत तर पुण्याच्या आणि स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या जागेवरच उभ्या आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबई पुणे महामार्गावर टँकरच्या अपघाताचे परिणाम आपण पाहतोय। मुंबई पुणे महामार्ग तब्बल 22 तासांपासून चक्का जाम तिथे झाला आहे गाड्यांचा। मात्र त्याचे परिणाम मुंबईत देखील पाहायला मिळतात, कारण का मुंबईहून पुण्याच्या दिशेने स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अजूनही इथेच उभ्या आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून ह्या गाड्या इथेच आहेत। तब्बल 22 तास ट्रॅफिक जाम झाला आहे मुंबई पुणे महामार्गावर। मात्र या गाड्या नेमक्या सोडायच्या तरी कशा, असाच एक सवाल उपस्थित झाला आहे। आपण इथे पाहतोय की ह्या ज्या गाड्या आहेत त्या इथे उभ्या आहेत आणि सकाळी 11 वाजल्यापासून या गाड्या इथे उभ्या आहेत। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की ते नेमके कधीपासून इथे बसले आहेत। दादा, तुम्ही नेमकं किती वाजल्यापासून इथे बसले आहात? आम्हाला तरी 2 तास झाले। कुठे जायचं आहे तुम्हाला? पुण्याला निघालेलो आम्ही, पण बसचा रूट बंद आहे असं सांगतात आम्हाला। बस जाणार नाही असं सांगितलेलं। कुठला दुसरा पर्याय सांगितलाय का तुम्हाला? नाही, बस जाणार नाहीत। ते बोलतात की तुम्ही घरी जावा सेफमध्ये, तर बस चालू होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आम्हाला। कधीपर्यंत हा सगळा तिढा सुटेल, काही सांगण्यात आलंय का तुम्हाला बस सेवेकडून? अजून आदेश आलेले नाहीत। जेव्हा येतील तेव्हा टीव्हीवरती न्यूज बघून तुम्ही घराबाहेर पडा असं त्यांनी सांगितलेलं आम्हाला। अजूनही काही प्रवासी आहेत। ताई, तुम्ही काय सांगाल, कुठे निघालात तुम्ही? आम्ही सेम पुण्यालाच। किती वाजता घरातून बाहेर पडलात तुम्ही? एकत्रच आहात, लहान मुलगी आहे। किती वाजता घरातून बाहेर वाजता निघालो होतो। 4ची बुकिंग होती आमची, पण इथे आले समजले की हा प्रॉब्लेम झालाय म्हणून जाऊन नाही शकत गाडी। तुम्ही इथे बसलात, काही अडथळे येत आहेत का? म्हणजे वॉशरूमची सोय वगैरे काही व्यवस्थित आहे का त्याचे अडथळे होत आहेत? पण ते बोलतात पुढे जाऊन आम्ही सांगू शकत नाही की प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला। आपण इथे पाहतोय की जे प्रवासी आहेत ते इथे बसले आहेत। तब्बल 2-3 तास इथे प्रवासी बसले आहेत आणि ह्या ज्या गाड्या आहेत त्या पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत। पुणे असेल, स्वारगेट असेल, ह्या गाड्या आहेत। आणि खरं तर आपण पाहिलं तर मग इथे वेळापत्रक दिलेलं आहे। हे वेळापत्रक जर आपण पाहिलं तर मग तब्बल काही मिनिटांनीच इथे गाड्या ज्या आहेत त्या लागोपाठ सोडल्या जात आहेत। परंतु आता ह्या ज्या गाड्या आहेत त्या इथे उभ्या आहेत, गाड्या अजूनही सोडल्या गेलेल्या नाही आहेत। आपण इथे पाहतोय की वेटिंग रूम बाहेर देखील काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही नेमकं किती वाजता आलात इथे सगळेजण? 12 वाजता कुठे जायचंय तुम्हाला? पुण्यात। काही सांगितलं की नेमकं कशामुळे तुम्हाला इथे, म्हणजे जे वेटिंग रूम मध्ये बसलाय, काही कारण सांगितलंय का? सांगितलं की तिकडे ते ॲक्सिडेंट झाले, आम्हाला थांबायचं जेव्हापर्यंत क्लिअरन्स नाही येत त्यांच्यापाशी। अजून किती तास हे बसवाल्यांनी काही सांगितलं की तुम्हाला किती तास थांबावं लागेल? ते काय अश्योरन्स काही देत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही आता वेट दुसरा पर्याय सुचवलाय का त्यांनी? नाही, इथं वेटिंग रूममध्ये थांबा एवढं त्यांनी सांगितलंय, पण ते निर्णय सांगू शकत नाहीत। महिला इथे आहेत। महिलांचे खरं तर प्रॉब्लेम्स अनेक असतात, वॉशरूमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर प्रॉब्लेम, त्याची सोय आहे का इथे, वाटते का? हॉटेल आहेत, पाणी मिळेल, वॉशरूम आहेत, तेवढं तरी आहे। म्हणजे तब्बल 12 वाजल्यापासून तुम्ही इथे वाट बघताय बसची? AC पण खोलून दिलं आम्हाला बसायला। अगदीच आपण पाहतो इथे वेटिंग रूम आहे आणि या वेटिंग रूममध्ये जे सगळे प्रवासी आहेत ते थांबले आहेत। काही प्रवासी तर अगदी 12 वाजल्यापासून इथे आले आहेत, म्हणजे 5 तास इथे सगळेजण वेटिंग आहेत। मात्र हा जो त्रास आहे, हा जो टँकर आहे जो तिथे अडकला आहे, तो कधीपर्यंत काढला जाईल याची शाश्वती दिली जात नाहीये। आपण पुन्हा एकदा हे जे वेळापत्रक आहे ते पाहूया।